सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आले. एका बाजूला गौरी, दुसऱ्या बाजूला आर्चिस. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालाय. प्रथम लेट्स प्लेचा इशारा आलाय पंचांकडून आणि दोन चित्त थरारक सामने आपल्याला दिसलेले आहेत. आणि आता या तिसऱ्या मॅच कडे आलेला असताना पहिला चेंडू हा खेळपट्टीच्या बाहेर म्हणजे नो बॉल. उशिरा आलेल्या खेळाडूंसाठी संघांसाठी माहिती, मैदानात कोणत्या प्रकारे प्रॅक्टिस केली तर 2 धावांची पेनल्टी आहे. जर का मॅच चालू असताना तुमचे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले तर 2 धावांची पेनल्टी आहे. त्यानंतर बॅट चेंज अगर जर का स्ट्राईक अँड नॉन स्ट्राईक एंडच्या खेळाडूंनी केली तर मात्र 2 धावांची पेनल्टी आहे. याची सर्वांनी नोंद घ्या. मागे जे 2 स्टंप आहेत डिक्लेअरच्या क्षेत्रामध्ये, त्या स्टंपच्या मध्ये म्हणजे त्या 2 स्टंपच्या मध्ये जर का चेंडू डायरेक्टली पडद्यावरती आदळला तर 1 धाव आहे. परंतु जर का पडद्यावरून बाहेर गेला डायरेक्ट तर मात्र बाद घोषित केलं जाईल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय सिंगल साठी. 1 धाव येताना पाहायला मिळते. सिंगलने धावफलक पुढे जाईल. हलक्या हाताने ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, एका धावेसाठी चेंडू निघून गेलाय. सिंगल धाव येईल. पहिल्या षटकामध्ये आतापर्यंतची जर स्थिती पाहिली तर 5 धावा धावफलकामध्ये जमा झालेल्या आहेत. श्री साई माऊलीच्या अगेन्स्ट आपण स्वास्तिक या संघाला पाहतोय. 3 चेंडूचा खेळणं शिल्लक आहे. मागील दोन्ही मॅचेस मध्ये सुरुवात काही अशीच होती. नो बॉल आहे आणि नो वरती धाव पण नो, म्हणजे धाव घेतली गेलेली नाही. म्हणजे 1 धाव जी स्वयंरूपाने आली ती मात्र धावफलकामध्ये ऍड होताना दिसेल. आठ धावा धावफलकावरती. शेवटच्या अंतिम चेंडू बाकी आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडताना दिसला आणि त्याचबरोबरीनं पहिल्या दिवसाचा जो लॉट्स आपण जर पाहिला तर लॉट्सला बघण्यासाठी प्रेक्षकांची तुडुंब गर्दी सुद्धा तितकीच मोठ्या प्रमाणामध्ये दिसली मैदानाच्या चारी बाजूने. त्याचबरोबरीनं युट्यूबवरती सुद्धा पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. 9 धावा धावफलकावरती आहेत. चांगली सुरुवात टीम स्वास्तिकची होताना पाहायला मिळते. पहिलं षटक संपल्यानंतर नवीन षटक घेऊन येतोय ऋषिकेश काटकर. नाना नानी पार्कचा हा संघ आहे. स्वास्तिक त्याच्या समोर कशा प्रकारचा खेळ करेल. गौरीश आणि आर्चिस या 2 खेळाडूंना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतात. गौरीश प्रतिभावान खेळाडू, चांगली बॅटिंग आतापर्यंत विरार क्रिकेट असोसिएशन अंतर्गत खेळत असताना या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिले. आर्चिसने ॲज अ कॅप्टन म्हणून खूप चांगल्या प्रकारे स्वतःला फ्रंटमध्ये आणण्याच्या संघासाठी चांगली कामगिरी त्यांनी सुद्धा केली आहे. आणि ऋषिकेश काटकर सातत्याने श्री साई माऊलीसाठी चांगला खेळ करत असताना दिसला. त्यामुळे हे त्रिकुटामधील जे बॅटल आहे ते खूप चांगले रंगेल. स्वराज इन्फोटेक यांच्या माध्यमातून नेट प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे. बॅकफुटवर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार. चौकार, 4 धावा. चौकार आलाय. चौकाराने धावफलक वेगाने पुढे जात असताना जाऊन पोहोचले 15 वरती. 15-16 टॉप करा. 1 धाव त्यानंतर आली आहे. याचाच अर्थ जडबद टाकण्याचा प्रयत्न. त्या चेंडूला खूप चांगला सन्मान दिला. इतका सन्मान की बॅट उचलली सुद्धा नाहीये. गौरीशने एका धावेसाठी हा चेंडू खेळून काढलाय. एका धावेने धावफलक पुढे जाईल. आर्चिस पुन्हा एकदा चेंडूला
ढकलून देतात साईडला एका धावेसाठी. एक एक धाव आल्यानंतर काय घडतं, एक एक धाव आल्यानंतर गोलंदाजावरती दबाव वाढतो. त्याचं कारण असं आहे की अंडरआर्म बॉक्स क्रिकेटमध्ये एक एक धाव खूप महत्त्वाची असते ना. ती एक एक धाव जर का जात असली तर त्याला वाचवण्यासाठी निर्धाव चेंडू हाताळण्याचा. हो डायरेक्ट हिट, व्हाट अ थ्रो. चला आणि मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच, प्लेअर ऑफ द मॅच, आणि त्याचं नाव आहे शैलेश करावडे फ्रॉम समर्थ 1432. मी विनंती करेल शैलेश यांना की आपण मंचावरती या आणि त्याचा गौरव करण्यात येईल. मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन जी स्पॉन्सर करण्यात आलेली आहे आई क्रीडा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रोहित पाटील यांच्या माध्यमातून. चेंडू समजण्या पलीकडे होता, डायरेक्टली खेळपट्टीच्या बाहेर, नो बॉल. आणि यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न संजयच्या गोलंदाजीवर एका धावेसाठी करण्यात आलाय. वीस धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 4 चेंडूचं खेळणं शिल्लक. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू गॅप मधून बंदुकीच्या गोळीच्या रफ्ताराने निघून गेलाय. सीमारेखा पार, चौकार, 4 धावा. थँक्यू मी विनंती करेल जितू क्षेत्री आणि सुजित केसरी यांना की आपण मॅन ऑफ द मॅचची जर्सी देऊन शैलेश करावडे यांचा गौरव करायचा आहे. चांगली मॅच. शैलेश करावडेशी संवाद सुद्धा आपण साधूयात, कशा प्रकारे या मॅचला फिनिश केलंय. थँक्यू जितू, आपण स्थानापन्न व्हायचंय. शैलेश, मॅच थोडीशी लांब होती, 31 धावांचा पाठलाग करायचा होता, बाउंड्री मारायची होती, महत्त्वाच्या विकेट गेल्या होत्या. काय मनामध्ये चालू होतं आणि कशा प्रकारे मॅचला फिनिश केलं? जोपर्यंत ओमकार खेळत होता तेव्हापर्यंत मी बिंदास होतो. तो गेल्यानंतर थोडा माइंडसेट माझा चेंज झाला. मी स्वतःची जिम्मेदारी घेतली आणि खेळलो. नाही, समोर एक चौकार गेला, त्यानंतर एक चेंडू एक अशी स्थिती होती. चौकार म्हणणं सोपं आहे, एक कडनं जास्त अवघड आहे. आणि त्यावेळेला मनामध्ये काय होतं, समोर मारायचं होतं की डिक्लेअरसाठी जाणार होतं? ते तर मी डिसाईडच केलं नव्हतं, जसं येईल तसं खेळायचं होतं. स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? इथं आल्यानंतर कसं वाटतंय? खूपच छान आयोजन आहे. नयनचं धन्यवाद करतो आणि ओमकारचं चांगले आयोजन केलंय. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला पुढील मॅचसाठी. हा होता शैलेश, अतिशय चांगला खेळ, चौकार मारला, त्या मॅच फिनिश केली. मोठ्या इक्वेशनला कशा प्रकारे भेदायचं त्याने हे दाखवून दिलंय. आणि अखेरकार 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकानंतर धावफलकावरती 30 षटक झालेलं आहे. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. थँक्यू. विक्रम पुजारी अण्णा यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी विनंती करेल विक्रमभाई आपण मंचावरती या, आपलं सहर्ष स्वागत आहे. अंडरआर्म बॉक्स मधील एक हार्ड हिटर बॅटर, श्री स्पोर्ट्स साठी आपण अनेक वेळा त्यांना खेळताना पाहिलंय. असे विक्रम पुजारी यावेळेला मंचाच्या दिशेने येत असताना पाहायला मिळतात. मी विनंती करेल अण्णा आपण मंचावरती येऊन विराजमान व्हा. अण्णा आपणास विनंती, आपण स्थानापन्न व्हायचं. आपलं सहर्ष स्वागत आहे MC चषकाच्या माध्यमातून. वेगानं चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आणि त्यावरती एकदा धाव पूर्ण केली जाते. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, आर्चिस लवकर सुटलेत, परंतु कोण बाद होईल तर येस पंच, आर्चिस बाद.
आई झुका आई झुका आई झुका वाली पोर आई नदी तडीले चालली आई झुका वाली पोर आई नदी तडीले चालली धावफलक खूप मोठ्या प्रमाणाने वेगाने वाढत असताना दिसलं 31 वरती धावफलक आहे आणि असं असताना 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जीत नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने आलाय सिद्धूने यावेळेला चेंडूला ड्राईव्ह केलंय ऑफच्या दिशेने ज्या ठिकाणी स्वतः ऋषिकेश येत आहेत एकदा धावून कंप्लीट केली जाईल तिसरी मॅच आपण पाहतात आणि या तिसऱ्या मॅच मधील आतापर्यंतचं दृश्य जे आहे ते पुढे झुकतं आहे स्वास्तिकच्या बाजूने मोठा फटका ओहो चेंडू अडवलाय का फेकलाय धावचीची संधी आहे हातातलं सोडून दुसरीकडे ढाकण्याचा प्रयत्न धावचीच्या रूपाने गडी बाद सिद्धू सुद्धा माघारी परततोय गॉन फलंदाज सोहम आलाय अनेक खेळाडू अनुपस्थित आहेत स्वास्तिकचे आणि ते असताना त्यांना वगळून हा खेळ करायचा आहे ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न चेंडू डिक्लेअरच्या दिशेने जाईल एका धावेसाठी सिंगल धाव येताना पाहायला मिळते अतिरिक्त एका धावेने धावफलक 33 वरती जाऊन पोहोचलाय अजूनही एका चेंडूचा खेळणं शिल्लक आहे काय सोहम या चेंडूला बाउंड्रीलाईनच्या बाहेर धाडेल का चौकारा करवी की इथे सिंगल किंवा डॉट किंवा विकेट नक्की काय घडणार आहे आणि त्यावरती टार्गेट सेट होताना दिसणार आहे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता संजयने चेंडूला अडवलंय आणि अडवत असताना सिंगल धाव धावून कंप्लीट 34-35चं टार्गेट ठेवलं गेलंय टीम श्री साई माऊली या संघासमोर जय साई विरार आणि वरद विनायक दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या जय साई विरार आणि वरद विनायक दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस साठी या टॉस केला जाणार आहे वेलकम आकाश घरत आपलं सुद्धा सहर्ष स्वागत आहे आकाश घरत यांच्या माध्यमातून 2 बॅट या स्पर्धेसाठी स्पॉन्सर्ड करण्यात आलेले आहेत आपले सुद्धा मनापासून आभार आपण या स्पर्धेला हातभार लावला त्याबद्दल थँक्यू सो मच चला दोन्ही कर्णधार आकाश आलेला आहे जय साई विरारचा कर्णधार तो सुद्धा आलाय मी विनंती करेल विक्रम पुजारी अण्णा यांना आपण टॉस करण्यासाठी या विक्रम पुजारी अण्णा यांच्या शुभ हस्ते टॉस कोण जिंकलाय जय साई टॉस जिंकलाय निर्णय सांगतो ओके सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे प्रथमला पाठवलंय आणि त्याच्या साथीने पपलू माहित आहे वाटच बघत होतो कधी तू बोलतोय त्याची पपलूसाठी हे मैदान खूप लकी आहे अंडर एजचं क्रिकेट खेळत असताना पपलूने इथं अतिशय चांगली कामगिरी केली आहे आणि त्यामुळे आज पपलू कशा प्रकारे परफॉर्म करतोय यावरती सर्वांच्या नजरा असणार आहेत तेजस पपलू अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आल्याने पहिलं षटक हाताळण्यासाठी अंडर एज प्लेयर पियुष चौधरी यांना आपण पाहतोय पहिला चेंडू निघून गेला इथं डिक्लेअरच्या दिशेने अतिशय चांगला ड्राईव्ह एका धावेसाठी तो चेंडू निघून जातोय डिक्लेअरच्या क्षेत्रामध्ये घोषांकित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी पहिल्या 2 मॅच 31चा पाठलाग पाहिलाय काय 35चा पाठलाग होईल का हे पाहणं रोचक ठरणार आहे मॅच नंबर 3 आपण पाहत आहात आणि त्यानंतर मॅच नंबर 4 मध्ये जय साई विरार हा संघ वरद विनायक या संघासमोर खेळताना दिसणार आहे काल ज्या वेळेला लॉर्ड्स माझ्यापर्यंत आला त्यावेळेला ओमकारची चर्चा केली होती नक्की लॉर्ड्स आहे की काय कारण सगळ्या दिग्गज टीम आज पहिला दिवस खेळताना दिसणार आहेत आणि ही एमसी चषकाची सुरुवात आहे सुरुवात काही अशा प्रकारचे शेवट कशा प्रकारचा असेल
आणि इथे ब्रेक थ्रू पप्लू माघारी परततोय. गॉन पहिला हादरा श्री साई माऊली संघाला. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज अतुल मैदानाच्या दिशेने दाखल होतोय. अजून एक डावखुरा फलंदाज. 5 वास्तिककडे एक डिसएडव्हान्टेज आहे, ते म्हणजे त्यांचे बहुतांश खेळाडू अनुपस्थित आहेत आणि ते असताना श्रीसाई माऊलीकडे एक ॲडव्हान्टेज होतं त्यांच्यासमोर चांगली बॅटिंग किंवा बॉलिंग करण्याचं, परंतु त्यामध्ये आतापर्यंत असफलता हासिल झाली आहे. पियुष चौधरीचा हा चेंडू डावेष्टीच्या बाहेर वाईडसाठी जातोय. 2 धाबा धावपलकरती पाहायला मिळतात. पुन्हा एकदा डिक्लेअरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न चेंडू एका धाब्यासाठी जाईल. हळूहळू केलेली खेळाची सुरुवात मोठमोठ्या धावपलकाला म्हणजेच धावांना चेस करण्याचं सामर्थ्य ठेवते, असं या अंडर बॉक्सने शिकवलंय. मागील 2 मॅचेस मध्ये तेच पाहायला मिळाले. या मॅच मध्ये आता परत तसंच काहीच चित्र दिसतंय का? तेजस प्रतिभावान खेळाडू आहे आणि त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा असणार आहेत. मिडल ऑर्डर मध्ये ऋषिकेश ची सुद्धा बॅटिंग पाहण्यासारखी असणार आहे, त्यामुळे श्रीसाई माऊली सुद्धा कमबॅक करणं जाणतीये आणि तो कमबॅक कशा प्रकारे होणार आहे यावरती सर्वांच्या नजरा आहेत. शेवटचा अंतिम चेंडू आता बाकी आहे. 5 चेंडूचा खेळ झालाय आणि 5 धाबा धावपलकरते आहेत टीम श्रीसाई माऊलीच्या. लेगस्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडची सांगता अतिरिक्त धाव धावपलकामध्ये ऍड होईल. वाईड सर्वात मोठी डोकेदुखी ठरलाय. या वाईड वरती कोणत्या प्रकारचे मेडिसिन काम करत नाहीये, पहिल्या सामन्यापासून आपण पाहिलंय. आणि जर का याच्यावरती मेडिसिन नाही शोधली गेली तर मात्र ती मॅच कुठे ना कुठेतरी दिवशी लांब होताना दिसेल. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 7 धाबा एका गड्याच्या मोबदल्यात टीम श्रीसाई माऊलीच्या. वेलकम डीजे. आतिश नवीन गोलंदाजी मार्क वरती येतील. आज समीर नाही आहे, स्वतः कॅप्टन अनुपस्थित. ऑलराऊंडर खेळाडू म्हणून त्याची खूप मोठी ओळख आहे स्वास्तिक मध्ये. तो नसल्या कारणानं आर्चिस वरती खूप मोठी जबाबदारी आता आली आहे. आतिशला हॅट्रिकवर 1000 रुपये चितू क्षेत्री यांच्याकडून. लेगस्टंपच्या बाहेर वाईडचा इशारा. 8 धाबा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा आतिश. ओहो, बॅटची हेज घेऊन मागे चेंडू निघून गेला होता. सिंगल धाव. 2000 रुपये हॅट्रिक साठी आकाश घरत यांच्याकडून. आतिशवरती खूप मोठं प्रेम आहे या सर्व व्यक्तींचं. ड्राईव्ह काढण्याचा प्रयत्न अतिशय चांगल्या त्याने चेंडूला खेळून काढलाय. सिद्धेशने अतिशय चांगल्या प्रकारे फील्ड केलंय आणि फील्ड करत असताना एकदा ते धावून सुद्धा कंप्लीट होताना दिसतेय. 35 धावांचा बचाव करण्यासाठी इतक्या विकेटवर 200. विक्रम पुजारे अण्णा यांच्याकडून. अण्णाला वाटत असेल बसल्या बसल्या मला सुद्धा खेळण्याची संधी मिळावी. श्री स्पोर्ट्स मधून खेळणार आहे. 3 चेंडूचा खेळ झालाय. 11 धावा धावपलकावरती आहेत. पुन्हा एकदा समोरच्या शेण खेळण्याचा प्रयत्न. नेविल त्या ठिकाणी चांगली फेकी आणि गडी बाद.
सर्व संघांसाठी एक सूचना रिव्ह्यू आहे, तुम्ही एका इनिंग मध्ये एक रिव्ह्यू घेऊ शकता, यशस्वी झाला तर अजून घेऊ शकता. समोरच्या दिशेने अतिशय चांगला फटका, तेजसच्या बॅट मधून करारा प्रहार चेंडू निघून गेला, सीमारे पार, चौकार. कॅमेरामॅन ने फोकस करो अथवा ना करो, पण गोलंदाजी करणाऱ्या संघाला फोकस करावा लागणार आहे क्षेत्रक्षणावरती, कारण तेजस आलाय बहारामध्ये. बॅक टू बॅक दुसरा एमसीसी चौकार, 4 धावा. थँक्यू. 2 षटकांचा खेळ संपलाय, 17 धावा, 19 धावा धावपलकावरती आहेत आणि अजूनही 12 चेंडूचा खेळायला शिल्लक आहे. 12 चेंडूंमध्ये हा सामना जिंकण्यासाठी अजूनही 16 धाव्यांची गरज आहे. पहिल्या 2 षटकामध्ये तो 16चा पट्टा जो काही आस्किंग रन रेट होता त्याला पार केलंय. 35 आहे राजा, 19 झालाय. कुणाल आलाय गोलंदाजी मार्क वरती. प्रत्येक चौकाराला 200 रुपये विक्रम पुजारी अण्णा यांच्याकडून लगावण्यात आलेले आहेत. कुणालचा पहिला चेंडू यावेळेला ड्राईव्ह केला, नेवेल अतिशय चांगली फिल्डिंग, तिथे फेकी सुद्धा होतीये, एकदा धावून कंप्लीट केली जाते. ऋषीला माहित आहे कशा प्रकारे या मॅचला पुढे न्यायचं आहे आणि त्यामुळे तेजसला बहुत संधी देत असताना जास्तीत जास्त ते स्ट्राइक एंडवरती कसे राहतील याची ते दक्षता बाळगतात. लगातार 3 चौकाराला 3000, ह्या चौकाराला जर का हा चौकार लगावला गेला तर 3000 रुपयाचं बक्षीस मिळणार आहे जितेश परब यांच्याकडून. क्या बात आहे. समोरच्या दिशेने आणि थोडक्यात हुकलाय, कारण इथे चांगली बिल्डिंग कुणालची झाली आहे. नाही आणि अगदी योग्य वेळेला जितेशने इथे बक्षीस लगावलं. वेगवान चेंडू कुणालने मात्र आपल्या शस्त्रांचा वापर करत असताना बीट केलं बॅटर ऋषिकेश काटकरला. निर्धाव चेंडूची सांगता होती. 22 वरती धावफलक थांबलेलं आहे. हो, बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू एका धावेसाठी पुन्हा एकदा निघेल, सिंगल धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. विथ कंट्रोल पेस जनरेट करणं सोपं नाही आहे या फॉर्मॅटमध्ये आणि ते मात्र करत असताना चांगली गोलंदाजी कुणाल करतोय. लास्ट 2 बॉल रिमेनिंग. बॅकफुट जाऊन खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू एका धावेसाठी. बाळा पडदा सोड प्लीज, मित्रा पडदा सोड, काही मिळणार नाही पडदा पकडल्यानं. शेवटचा अंतिम चेंडू बाकी आहे. 24 वरती धावफलक घेऊन थांबलंय आणि अजूनही 11 धाब्यांची गरज आहे. मोठा फटका, खराब स्ट्रोक, चुकीचं शॉट सिलेक्शन आणि चेंडू निघून गेला डिक्लेअर झोनच्या डायरेक्टली बाहेर. माघारी परतावा लागेल ऋषिकेश काटकरला. गॉन. थँक्यू डीजे. सर आणि
5च्या दिशेने पुन्हा एकदा वळतोय. प्रेक्षकाने जर कोणी कॅच पकडली MC चषकाकडून 200 रुपयाचं बक्षीस असणार आहे. डायरेक्ट बाहेर जाणाऱ्या चेंडूला प्रेक्षकाने जर का झेल टिपला तर 200 रुपयाचं बक्षीस असणार आहे. जे ज्या दिवसामध्ये खेळणारे प्लेयर आहेत त्यांच्यासाठी नाही, कंडिशन अप्लाय म्हणून सांगतो. जेव्हा कोणता इन्स्ट्रक्शन येतील खाली एक वरती स्टार आहे का बघायचं. जे आजच्या दिवसामध्ये खेळाडू खेळणार आहेत त्यांच्या व्यतिरिक्त कोणत्याही दर्शकाने जर का कॅच पकडली, मग जो उद्या खेळणार असला तरी, हा तुझ्यासाठी आहे. 200 रुपये MC चषकाकडून आहेत, त्यामुळे खूप मोठी संधी. 27 धावा धावफलकावरती आहेत आणि आता या मॅच मध्ये रंग परत असताना धावांना बचावण्यासाठी म्हणजे धावांना वाचवण्यासाठी नेव्हिल आलेत आणि नेव्हिलने अतिशय चांगले चेंडू म्हणजे 4 चेंडू हाताळलेत. 2 चेंडू आणि 7 धावांची गरज आणि यावेळेला चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या डायरेक्टली बाहेर. विकेटचं पतन होईल. तेजस माघारी परततोय. गॉन. सांग बेशिकवा मीटिंगचे शिकवा सांग देशी कवा मला चुम्मा सांग बेशिकवा मीटिंगचे शिकवा सांग देशी कवा मला चुम्मा डीजे मॅडी अगो सुषमा तुझ्या डोल्याला शोभते चष्मा. थँक्यू. साहिल आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने. 1 चेंडू आणि 7 धावांची गरज आहे. अखेरकार मॅच फिनिश. सामना संपलाय, सामना जिंकलाय टीम स्वास्तिकने आणि पराभवाच्या छायेमध्ये जावं लागते टीम श्री साई माऊली नाना पार्क या संघाला. चला शैलेश करावडे, मारुती पेडामकर, आपण या मॅन ऑफ द मॅच साठी मेडल सुद्धा होते ते सुद्धा दिले जाणार आहेत. आणि आता झालेल्या मॅच मधील मॅन ऑफ द मॅच, प्लेयर ऑफ द मॅच खेळाडूचं नाव आहे आर्चिस फ्रॉम स्वास्तिक. आर्चिस फ्रॉम स्वास्तिक, आपण या. चला पप्पू यांच्या शुभ हस्ते इथे टी शर्ट आणि